क्रिकेट हंगामामध्ये पाहतो ते आदरणीय कुणालजी दाते सर आणि त्याचबरोबर चंदू शेट्टी सर यांना आपण मुख्य स्क्रीनवरती यावेळेला पाहतोय. आज या दोन्ही समालोचकांचा सुमधुर आवाज आपण समालोचनाच्या माध्यमातून ऐकणार आहोत. अगदी IPL सारखी स्पर्धा देखील कुणाल दाते सरांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली. खरं तर एक समालोचक म्हणून सार्थ अभिमान आपल्याला या गोष्टीचा असायला पाहिजे आणि व्हॉइस ऑफ महाराष्ट्र म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांना ओळखलं जातं ते आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सरांना देखील आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. तर तुर्तास जाऊयात मैदानाच्या दिशेने. टीम हर्डल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सामना जिंकल्यानंतर खरं तर दोन्ही संघांचा जो आत्मविश्वास आहे हा एका वेगळ्या उंचीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि क्रिकेटमध्ये नेहमी तुमचा आत्मविश्वास हा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. होय मी हा सामना जिंकू शकतो, होय मी हे करू शकतो, हा आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल ना, कारण प्रत्येक संघ प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये दैदिप्यमान कामगिरी करत असतो. हे एक टीम युनिट आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संघातील कोणताही एका खेळाडूवरती तो संघ अवलंबून नसतो, तर संघातील 11 खेळाडू हे प्रत्येक विजयामध्ये तितकेच महत्त्वाचे असतात. सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 आपण या ठिकाणी पाहतोय. आजचा दुसरा दिवस आणि सामना क्रमांक 3 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र अर्थातच दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ म्हणजे पहिला सामना जिंकला होता स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस संघानं आणि नुकताच झालेल्या सामन्यामध्ये किरण 11 ट्रॉम्बे कोळीवाडा या संघानं मात्र आपला सामना या ठिकाणी जिंकलाय. दोनही विजेत्या संघादरम्यानचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. खरं तर या स्पर्धांचं फॉर्मॅट जर आपण पाहिलं तर या स्पर्धांचा फॉर्मॅट हे नॉकआउट पद्धतीचं आहे. त्यामुळे इथे तुम्हाला प्रत्येक सामना हा जिंकावाच लागेल. या स्पर्धेमध्ये जर आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर मात्र प्रत्येक सामना तुम्हाला हा जिंकावाच लागेल. आणि अशा या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये एक सामना जिंकून या स्पर्धेच्या दुसरी फेरी गाठलेले दोनही ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतात. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला किरण 11 ट्रॉम्बे संघानं या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाला पसंती दिली. प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. परंतु कालच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर चौथ्या सामन्यामध्ये 85 धावांचा यशस्वी पाठलाग झाला होता. आणि दुपारचं सत्र जर का म्हटलं ना, स्पर्धा कोणतीही असो, मैदान कोणतंही असो, दुपारच्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे तिथलं संघ जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. 4 षटकांची ही लढत असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज होतात. पहिला चेंडू यॉर्क लेनचा होता. थोडासा मिसफील्ड पाहायला मिळत आहे, परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. वेगानं चेंडूवरती आला तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळते. साहिल दरे ज्यानं पहिल्या चेंडूवरती सिंगलनं आपलं वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचं खातं खुलं केलंय. राहुल काठे यावेळेला स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि गोलंदाजीचा विचार केला तर भावेश आपल्याला गोलंदाजी मार्कवरती. चला, पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण करायची आहेत. अन्यथा चौथ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. परंतु या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, बॅटीची काठ घेऊन चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि पहिला आदरा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 संघाला. या ठिकाणी थोडासा नाखुश करतोय आपल्या चाहत्यांना, थोडासा नाखुश करतोय आपल्या संघनायकाला. राहुल काठे या ठिकाणी वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती बाद झालेत. खरं तर एक मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान असणार आहे. किरण 11 ट्रॉम्बे संघ ज्यांना टॉस जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली. खरं तर मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये बहुतांश संघनायक हे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतात. या पाठीमागची रणनीती प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखायचं आणि त्यानंतर त्या धावांचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकणं ही खरं तर प्रत्येक संघनायकाची रणनीती आपल्याला पाहायला मिळते. खूप कमी संघनायक असतात. यावेळेला मात्र फुल लेनचा चेंडू होता. यॉर्क लेन वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र ज्याला संबोधलं जातं, तो ब्रह्मास्त्र मात्र अचूक ठिकाणावर पडलाय. यष्टांचा घेतलाय वेध आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज
आपण पाहू शकतो परफेक्ट यॉर्कर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालाय. अगदी ऑन स्क्रीन यावेळेला आपण पाहू शकता विविध अँगल्सना हा चेंडू दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी फलंदाज देखील अचंबित राहिला की हा चेंडू बॅटच्या खालून निघाला कधी हे देखील त्याला समजलं. डाव्या एसटीचा अचूक वेध घेतला गेला. फर्निचर डिस्ट्रॉय आपल्याला पाहायला मिळालं आणि तितकंच चांगलं एसटी रक्षणही पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. एक धावफलकावरती आले आणि 2 आघाडीचे फलंदाज मात्र तब्बूच्या आश्रयाला परतले. थोडंसं बिकट अवस्था जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस विभागातील अर्थातच मलंगड विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट हॅट्रिक या संपूर्ण स्पर्धेतील पाहायला मिळते. गोलंदाज आहे भावेश कोळी. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतो भावेशच्या गोलंदाजीमधली डॉनगिरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी त्यानं केली आहे. सलग 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद करत असताना खरं तर गोलंदाजांच्या माध्यमातून केली गेलेली ही जी गोलंदाजी आहे ना संघाला सर्वाधिक महत्वाची कामगिरी असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 षटकांची ही लढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, वेल बिगिन इज हाफ डन. आणि अगदी त्याच प्रकारची सुरुवात. आघाडीचे 3 फलंदाज गमावलेत. धावा मात्र धावफलकावरती 3. याही वेळेला आडवा बॅटनं प्रहार काढण्याचा प्रयत्न, पंचांचा बोट आकाशाकडे. याचाच अर्थ आणखीन एक फलंदाज. पहिल्या षटकामध्ये कमालीची कामगिरी. भावेशचं कौतुक या ठिकाणी करावं लागेल. तब्बल 4 फलंदाज बाद आणि धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 4 गडी बाद 3 अशी बिकट अवस्था आपल्याला फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस संघाची यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विकेट्स आपण मैदानावरती नक्कीच या ठिकाणी पाहतो. स्क्रीन आपल्याला विकेट्स पाहायला मिळतात. आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटर एज. त्यानंतर परफेक्ट यॉर्कर लेनचा चेंडू होता ज्यानं डाव्या एसटीचा वेध घेतला. त्यानंतर जर पाहिलं तर लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं, जो मिसटायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. मिडॉनला 38 सर्कलच्या आतमध्ये झेल कंप्लीट केला आणि त्यानंतर मात्र आली ही 4थी विकेट. एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या एक्स्ट्रा बाउन्सचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय. अनइव्हन बाउन्स या विकेटवरती खरं तर सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, परंतु दुपारचं सत्र यावेळेला हात खुले करण्याची संधी. लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणत्याही प्रकारचा प्रोटेक्शन नाहीये आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावां करता. तर लोअर फुलटॉसचा चेंडू होता. बॉडीचा खूप चांगल्या पद्धतीचा बॅलन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. ओळखलं होतं की शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये, स्वीपरला कोणताही क्षेत्ररक्षक नाही. अगदी फील्ड प्लेसमेंट पाहून त्यानंतर एक्झिक्यूट केला गेलेला हा
फटका अशा प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता असेल. यावेळेला मात्र दुधारी तलवार अर्थातच रिव्हर्स स्वीपचं शस्त्र बाहेर काढलंय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आणि त्याचा पुरेपूर फायदा. बॅक टू बॅक 2 चौकार. तर 2 बॅक टू बॅक चौकारांना मात्र जे मानसिक दडपण निर्माण केलं होतं भावेश या गोलंदाजांना बॅक टू बॅक 4 विकेट्स या ठिकाणी गमावल्यानंतर नितलस संघ मात्र पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची चिन्ह आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहे. फलंदाज आहे स्ट्रायकिंग एंडला साहिल दरे सलामीला आलेला फलंदाज अजूनही ठाण मांडून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि या साहिलला मात्र 4ही षटकं मैदानावर तर उभा राहावं लागेल. ज्यावेळेला संघनायक तुम्हाला सलामीवीर फलंदाजच्या भूमिकेमध्ये पाहतो ना त्यावेळेला संघनायकाकडून मोठ्या अपेक्षा जरूर असतात आणि या साहिलचा जर विचार केला गुणवत्तेबद्दल या खेळाडूला नक्कीच ओळखलं जातं. त्याच्यामध्ये असणारी गुणवत्ता, त्याच्याकडे असणारे कलागुण, त्याचं एकूणच जर पाहिलं तर यावर्षीचा फॉर्म आणि बहुतांश संघ जे आपण पाहिलं ना गतवर्षीचा जो खेळाडूंचा फॉर्म आहे त्याच फॉर्ममध्ये ते खेळाडू पुन्हा परफॉर्म करताना आपल्याला पाहायला मिळतात. बहुतांश संघाने त्यांचा सराव हा नियमित केलेला आहे आणि त्यानंतर मात्र अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये ज्यावेळेला तुम्ही सहभागी होता ना त्यावेळेला तो तुमचा जो फॉर्म आहे तो सर्वाधिक महत्त्वाचा असतो आणि इथून मात्र साहिल एक महत्त्वपूर्ण योगदान आपल्या संघाला देत असताना जो संघ गुरफटला होता 4 गडी बाद 2 या धावसंख्येवर आता तो संघ मात्र गेला आहे 12 या धावसंख्येवर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू वाडीस लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका टप्प्यावरती चेंडू गॅदर केला जातोय. धावा रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. पार्थच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला गेलाय ज्यानं आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. 2 चौकाराच्या माध्यमातून त्याने एकूण 10 धावा खर्च केल्यात. मागील सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी पार्थची देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू मिळाला अगदी रडार मध्ये आणि त्या चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आक्रमक स्ट्रोक आपल्याला फलंदाजाच्या बॅट मधून अर्थातच साहिल एक मात्र असा फलंदाज आपण यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय की जो आत्मविश्वास पूर्ण खेळी मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये तेव्हाच येतो ज्यावेळेला तुम्ही एका चांगल्या फॉर्म मध्ये असता. मी म्हणेन आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या पीक फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू आहे. गतवर्षी देखील त्याचा फॉर्म आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी याही वेळेला त्यानं चेंडूच्या गतीचा वापर केला. एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी होता आणि त्याला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून दिशा देत असताना थर्ड मॅन रिजन मधून आणखीन एक खणखणीत चौकार. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहा अगदी पहिल्या 2 षटकांमध्येच या सामन्याचा उत्कंठ मात्र शिगेला पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते कारण दोनही संघाचे जे समर्थक आहेत दोनही संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांच्यामध्ये जल्लोषाचं उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ ज्यावेळेला संपला आघाडीचे 4 फलंदाज गमावले होते नितलस संघाने आणि त्यावेळेला असं वाटलं की कदाचित नितलस संघ आपल्याला पूर्णपणे बॅकफुटवर पाहायला मिळेल की काय. परंतु साहिल दरे ज्याचा आपण सातत्याने उल्लेख करतोय कमालीची फलंदाजी त्याने या मैदानावरती केली. कोणत्याही प्रकारचं मानसिक दडपण त्यानं स्वतःवरती घेतलं नाहीये. स्वतःच्या स्वाभाविक खेळावरती त्याने विश्वास दर्शवला आणि गतवर्षीचा फॉर्म कंटिन्यू करण्याचा प्रयत्न तो या खेळीच्या माध्यमातून करतोय. 6 चेंडूंचा सामना केलाय. 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपल्या वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती नाबाद अजूनही खेळी मैदानावरती साकारतोय आणि खरं तर प्रतिस्पर्धी संघाला आता विचार करण्यास भाग पडतोय कारण जो संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा जल्लोष आपल्याला पाहायला मिळत थोडंसं आनंदाचं वातावरण होतं. दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या आक्रमक खेळीनं त्या आनंदाच्या
उत्साहाच्या वातावरणावरती विरजण टाकल्याचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न आवश्यकता आहे का? खरं तर सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं हे सध्याच्या घडीला संघासाठी उपयुक्त ठरू शकतं. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की अशा प्रकारच्या चुका मैदानावरती होत असतात आणि बहुधा तीच काहीशी कानमंत्रणा या ठिकाणी साहिल देत असेल की चेंडू माझ्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येतोय, चेंडू मी चांगल्या पद्धतीने मिडल करतोय, मला चांगला चेंडू साईड देखील होतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त साहिलचं स्ट्रायकिंग एंडवरती राहणं मी म्हणेन स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलेच संघासाठी जमेची बाजू असणार आहे. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू होता, प्रॉपरली टाइम करता आला नाहीये. काउ कॉर्नर रिजनला चेंडू वेगानं ट्रॅव्हल करतोय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती येते. बघा इथून जर आपण पाहिलं तर संघ सहकारी देखील याच गोष्टींच्या या ठिकाणी सूचना करताना साहिलला पाहायला मिळतात की जास्तीत जास्त स्ट्राईक जर का तुझ्याकडे राहिली तर संघासाठी एक सन्मानजनक नव्हे तर एक आव्हानात्मक धावसंख्या तू उभारू शकतो. एखाद्या खेळाडूवरती दर्शवला गेलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून केली गेलेली जी कामगिरी असते ना ती संघासाठी महत्वाची असते. कौतुक या ठिकाणी करावं लागेल भावेशचं देखील, ज्यानं पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं. एकूण 4 फलंदाज त्यांना बाद केले. यावेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु दैव बलवत्तर झेल सुटलाय आणि दुसरी धाव देखील लीला या ठिकाणी पूर्ण केली जाते. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह, इथे मात्र नशिबाची साथ मिळते. एकूण धावांचा जर विचार केला कदाचित गोलंदाजाच्या शैलीवरचे आक्षेपही घेतल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात, परंतु बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण ही रणनीती देखील पाहतो. कारण एखाद्या गोलंदाजाला जर का तुम्हाला दबावामध्ये आणायचं असेल तर त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरही आक्षेप पाहायला मिळतो, परंतु इथे मात्र द मॅन इन फॉर्म अक्षरशः बरसतोय आणि त्याच्या बॅट मधून येतोय आणखीन एक हाय अँड हँडसम शक्ती अनुरूप षटकार. तर या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतत असताना यावेळेला ऑन द नी आलाय, अगदी पिवळ्यात गोलंदाजावरती बरसतोय. आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. बॅटर साहिल दरे. ऑन स्क्रीन आपण यावेळेला पाहू शकता त्याच्या रडारमध्ये ज्या ज्या वेळेला चेंडू मिळाला ना त्या त्या वेळेला त्याच्या बॅटमधून मोठे फटके जरूर पाहायला मिळाले. यावेळेला हेलिकॉप्टर स्कूप करण्याचा प्रयत्न, प्रॉपरली टाइम नाहीये, परंतु जी फलंदाजी केली आहे ना टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा गजर आपण या ठिकाणी पाहू शकतो. 10 चेंडूंचा सामना केलाय, 350च्या स्ट्राईक रेटनं साहिल दरे खेळतोय आपल्या वैयक्तिक 35 संघाला घेऊन जातोय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 4 गडी बाद 39 धावफलकावर. तर या ठिकाणी आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. 13च्या सरासरीने 39 धावा धावफलकावरती आल्यात. या स्पर्धेतला पहिला अर्धशतक वीर आपल्याला पाहायला मिळणार का, या चर्चेला आता उधाण आलेलं प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतंय. कारण काल पप्या खारीक, ज्याची आज बातमी देखील आपण सकाळ पेपरच्या क्रीडा विभागामध्ये पाहिली, ज्यानं 12 चेंडू आणि 42 धावांचे खेळी केले. आणि आणखीन एक खेळाडू होता परेश चिखलेकर, ज्यानं 13 चेंडूमध्ये 44 धावांची भागीदारी केली आणि दोघही खेळाडू अर्धशतक पूर्ण करू शकले नव्हते. परंतु या खेळाडूकडे संधी आहे, कारण शेवटचे हा चेंडू पहिला निर्धाव आलाय, त्यामुळे शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची आवश्यकता वैयक्तिक अर्धशतकासाठी. आणि इथून मात्र धावसंख्या कितपत धावफलकावरती उभारणार याही चर्चा आता प्रेक्षकांमध्ये आणि संघांमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. एकूणच विचार केला तर सुरुवात पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आल्या होत्या, 4 आघाडीचे फलंदाज गमावले होते. इथून कमालीची गोलंदाजी पहा. अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल.
आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला खरं तर आत्मसमर्पण आणि फलंदाज बाद. तर टॉस साठी सायरा 11 वडवली कॅप्टन उपस्थित आहेत. भूमी 11 मांडा टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. भूमी 11 मांडा ओटू कॉम बॉक्स. तर रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट गमावली आहे. पाचवा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय, परंतु एक सन्मानजनक धावसंख्या, एक आव्हानात्मक धावसंख्या आतापर्यंत जरूर धावफलकावर पाहायला मिळते. आणि ही धावफलकावरती जी धावसंख्या आहे ना, त्या उभारण्यामध्ये सर्वाधिक महत्वाचा वाटा जर कोणत्या खेळाडूचा असेल तर तो साहिल दरेचा. साहिल दरेसाठी या ठिकाणी आत्मसमर्पण पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, ओमकार पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. परंतु ओमकार असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि एक मेसेज देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, कारण शेवटचं षटक सुरू आहे. 36 धावांवरती साहिल अजूनही नाबाद आहे. 4 चेंडू या षटकातील येणं बाकी, आणि ज्या फ्लो मध्ये त्याची फलंदाजी चालली आहे, ज्या पद्धतीनं तो चेंडू मिडल करतोय ना, 2 मोठे फटके जर का या फलंदाच्या बॅटमधून आले तर वैयक्तिक अर्धशतक देखील तो पूर्ण करू शकतो. परंतु अंतिम षटक फेकत असताना गोलंदाज भूपेंद्रचं या ठिकाणी विशेष कौतुक करावं लागेल. स्लॉग ओव्हर अंतिम षटक, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जातं. या हाणामारीच्या षटकामध्ये मात्र नियंत्रित मारा करत असताना फलंदाजांच्या मी म्हणेन पायामध्ये बेड्या टाकणारी ही गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिखट मारा गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सोपं नसतं अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करणं, आणि खास करून साहिल सारखा फलंदाज जर का तुमच्या समोर असेल, जो पहिल्या षटकामध्ये थोडासा शांत आपल्याला पाहायला मिळाला होता, कारण त्याच्या समोर लगातार विकेट्स गमावले जात होते. अशा वेळेला तो अतिशय शांत पाहायला मिळाला होता. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की निसर्गाचा एक नियम आहे की जिथे वादळ येणार असतं ना तिथे काही काळ शांतता आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये ती शांतता पाहायला मिळाली, आणि त्यानंतर साहिल दरेची ही वादळी खेळी पहा. 2 चेंडू शिल्लक आहेत, 38 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय, आणि इथून जर का षटकार आला तर शेवटच्या चेंडूवरती अपेक्षा ही नक्कीच 50 धावांची केली जाऊ शकते. परंतु इथे बॅकफुटला गेले होते. बॅटीचा आउटर एज खरं तर प्रॉपरली टाइम या ठिकाणी झाला नाहीये, आणि फलंदाज होतोय झेलबाद. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी गमावला गेला. 6 गडी बाद 42 ही तुर्तास आपण धावफलकावरती धावा पाहतोय. आघाडीचे 6 फलंदाज गमावल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परंतु ऑन स्क्रीन असणारा गोलंदाज भूपेंद्र वाखाणण्याजोगी गोलंदाजी, थोडासा प्रेशर सिच्युएशन मध्ये मैदानाच्या आतमध्ये आला. संगणकाने दर्शवलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून केली गेलेली अचूक लाईन आणि लेंथवरची गोलंदाजी, आणि इथे देखील आपण पाहतोय की आणखीन एक फलंदाज बाद. 7वा गडी या ठिकाणी गमावला जातोय. फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस संघाचा एकूण धावसंख्या 7 गडी बाद 42. विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 43 धावांचं. शेवटचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो खूप चांगला बॉडीचा बॅलन्स आपल्याच फॉलो थ्रू मध्ये हा झेल मात्र टिपला गेला. एकूण गोलंदाजीचं पृथक्करण सांगायचं झालं, भूपेंद्र खरं तर पहिलं आणि शेवटचं षटक हे नितलस संघाच्या थोडंसं विरोधामध्ये घेतलं, आणि मॅच समरी देखील आपण पाहू शकतो. साहिल दरे एकमात्र फलंदाज ज्यानं आक्रमक खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारले. 15 चेंडू आणि 38 धावा त्यानं या इनिंग मध्ये नक्कीच साकारल्या. आणि इतर खेळाडूंचा जर विचार केला तर फारशी साथ मिळाली नाही. अतुल काटे 2 चेंडू 2 धावा, संकेत पावशे 3 चेंडू 2 धावा, आणि राहुल काटे जो शेवटच्या चेंडूवरती बाद झाला 1 चेंडू 0.5 या धावसंख्येवरती. एकूणच 7 गडी बाद 42 ही धावसंख्या. भावेश कोळी वाखाणण्याजोगी गोलंदाजी, पहिलं षटक हाताळलं. पॉवर प्लेचं 4 फलंदाज गमावले. नितलस संघाने एकूण 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र भूपेंद्र कोळी वाखाणण्याजोगी गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 जी महागडी षटकं ठरली ना त्यामध्ये पार्थ आणि आदित्य 1 षटक 0 निर्धाव 20 धावा पार्थनं दिल्या, कोणत्याही प्रकारची सफलता नाही. आणि आदित्य कदम 1 षटक 0 निर्धाव 16 धावा आणि कोणतीही सफलता नाहीये. मॅच मध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच स्क्रीनवरती पाहतोय, परंतु खेळाचा उत्तरार्ध जसा होईल सुरू या पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात कुणालजी दाते सरांना.
आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे परत एक वेळा सकाळ समूहाच्या वतीने. सकाळ चॅम्पियन्स कप 2025 पहिलंच पर्व आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या ही स्पर्धा सुरू आहे. सकाळच्या माध्यमातून पुण्यामध्ये देखील स्पर्धा सुरू आहे, नागपूरमध्ये स्पर्धा सुरू आहे आणि सध्या आपण पाहतोय आणखी एक महत्त्वाचा सामना तुमच्या भेटीला आलाय. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस आणि त्यांच्या विरुद्ध किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा क. 24 बॉल आणि धावा करायची आहे 43. एका बॅटरने 15 बॉल मध्ये 38 धावा केल्या त्या साहिलने. बाकी कोणाच्याच बॅट मधून धावा आलेल्या नाहीयेत, हे मात्र विशेष आहे. पहिल्या डावात मॅच चांगला होईल हीच अपेक्षा. पहिला बॉल ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर कॅच ड्रॉप. झेल सुटलाय पहिल्याच बॉलवर विनायकचा. अतुल मागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली होती या अतुलने आणि तोच खेळाडू सध्या पहिले षटक हाताळतोय. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस कडून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नितलस संघ चांगल्या फॉर्म मध्ये मागच्या या हंगामामध्ये होता. या हंगामाची सुरुवात त्यांच्यासाठी चांगली झाली आहे आणि त्यातल्या त्यात ट्रॉम्बे कोलीवाडातील मुलं ज्यावेळेला खेळतात किरण 11च्या नावाने, त्यावेळेला एक वेगळी दहशत त्यांनी निर्माण केली आहे मुंबई परिसरातील, चेंबूर परिसरातील अनेक स्पर्धांमध्ये. मजा येईल या मॅच मध्ये. बॅकफुटला जात असताना चांगला अपर कट बॉलला पाठवलंय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा येतील इथे 4. येतोय चौकार. चार धावा आल्यात. अप्रतिम फटका पा बॅकफुटला गेला आणि त्याच्यानंतर मागचा पाय हवेत अपर कट केला. थर्ड मॅनला चौकार वसूल केलाय. 4 धावा येतात आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 5. हीच खासियत आहे रोहन कोळीची. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. चांगला बॅटर आहे. स्टान्स पा, त्याचा खेळण्याची पद्धत पा, आक्रमक आहे. पुढे टाकलेला बॉल होता, स्क्वेरिश ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता, बीट केलं बॉल, विकेट कीपरच्या हातात जाईल. डॉट. चांगलं कमबॅक. अभिचा बॉल थोडासा पुढेच होता आणि त्यानंतर कटरचा वापर बाहेर निघाला हलकासा. अतुल चा बॉल डॉट बॉल आला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 5. मागे आपण पाहतोय अमरेला फिल्डिंग पाहायला मिळते. फाईन लेग आहे, थर्ड मॅन आहे, गली आहे, पॉइंट आहे. परत एक वेळा स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. पंचांवर तो दबाव टाकण्याचा प्रयत्न दिसला, स्पष्ट नकार दिलाय पंच हेमंत कोळी यांनी. डॉट. चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथे पाहायला मिळतात आणि शरीरापासून दूर ठेवलाय बॅटरचा हा बॉल. सलग 2 चेंडू त्याच कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी करत असताना दिसलाय अतुल काठे आणि समोर फलंदाज खेळतोय रोहन कोळी. बीट केलंय सरळ विकीपरच्या हातात. सलग 3 चेंडू त्याच कॉरिडॉर मध्ये त्याच टप्प्यावर बीट करत असताना शरीरापासून दूर, परंतु बॅटरला जावं लागेल बॉल पर्यंत. बॉल तुमच्याकडे येणार नाहीये, फुटवर्क पाहिजे. जागेवरूनच तुम्ही स्क्वेअर ड्राईव्ह मारू शकत नाही, थोडस बॉल पर्यंत पोहोचावं लागेल. हेच इथे कानमंत्र देत असताना विनायक दिसलाय रोहनला. बॉल पर्यंत जा, मग बॅट फिरव, हाच प्रयत्न असायला पाहिजे. टीमची धावसंख्या 5. 5 बॉलचा खेळ संपलाय. चौकार मारून कमबॅक अतुलचं. आता मात्र फटका लागलाय परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. ओ हो हो, व्हाट अ कॅच. अप्रतिम झेल ओंकार पाटीलने तिथे डीप मध्ये टिपलाय, बरोबर कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. आणि सकाळ चॅम्पियन्स कप मधला अफलातून स्पेक्टॅक्युलर कॅच इथे ओंकारने टिपलाय. स्पेक्टॅक्युलर कॅचेस मध्ये नक्कीच हा झेल येईल. ज्या पद्धतीने ओमकारने हा झेल टिपलाय, सलग डॉट बॉल येतो त्यांनी, त्याचमुळे खोलवर टप्प्याचा बॉल. परत एक वेळा तो स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता. डीप मध्ये ओमकारचं जजमेंट पहा, बॉडीचं संतुलन पहा, शेवटपर्यंत नजर ठेवली, स्ट्रेच केलं स्वतःला, एक चांगला झेल टिपला. 5 वर पहिला धक्का बसलाय किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा क या टीमला. 5 रन, 1 फलंदाज बाद.
न्यू बॅटर मैदानामध्ये भावेश तुर्भेकर. भावेश तुर्भेकर न्यू बॅटर. अप्रतिम झेल आता आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्यातल्या त्यात नवीन फलंदाज मैदानामध्ये भावेश तुर्भेकर. प्रमोशन मिळालंय. मागच्या मॅच मध्ये थोडंसं खाली आला होता बॅटिंगसाठी. या मॅच मध्ये प्लॅनिंग वेगळं आहे किरण 11 ट्रॉम्बे या टीमचं. प्रमोद साईडम ऍक्शन आहे थोडीशी मलिंगा स्टाईलने. इथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न झाला विकेट कीपर कडून. थ्रू लागलेला नाहीये. लेग बायचा इशारा पंच घोषित करतात. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्यात आता 6. लेग बायच्या स्वरूपात ही धाव ऍड होईल. प्रमोद भरपूर वर्षाचा अनुभव आहे यांच्याकडे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असतात प्रमोद, थोडासा साईड आर्म राऊंड आर्म ऍक्शन टिपिकल मलिंगा स्टाईलने आणि प्रभावी मारा राहिलाय गेले कित्येक वर्ष प्रमोद पावसे यांचा. ऑन साइडला मनगड्याच्या साहाय्याने बॉलला वळवलंय. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेग. एक धाव इथे मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला थांबवण्यात यश प्राप्त झालं. चांगली फिल्डिंग अतुलच्या माध्यमातून. अतुल एक चांगला बॉलर आहे. अतुल एक होतकरू खेळाडू आहे. अतुल तेवढाच चपळ क्षेत्ररक्षक आहे आणि ते इथे दिसतंय. ओमकारने देखील ती चपळाई दाखवली. मगाशी स्वीपर कव्हरला प्रतिम झेल त्याने टिपला. मॅच ऑन आहे. 7 धावा झाल्यात. एक फलंदाज बाद. नितलस टीमकडे एक जमेची बाजू आहे की या टीमची गोलंदाजी खूप चांगली आहे. ट्रॉम्बेकडे बॅटिंग चांगली आहे. ओरपिच बॉल होता. ड्राईव्ह केला. मिड ऑफ आहे. रनआउटची संधी. तोपर्यंत एक धाव. प्रमोद पावसे नाराज आहे त्या खेळाडूवर. स्वप्नील गायकवाड होता मिड ऑफच्या दरम्यान. तोपर्यंत 1 रन मिळते. तर या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 रन स्कोर बोर्डवर. हा सामना रंगेल. हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल असं दिसतंय आतापासूनच. ज्या पद्धतीमध्ये दोलायमान अवस्थेमध्ये सामना इथे रंगतोय आणि हे जे मैदान आहे इथे शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये धावा होतात. हा प्रयत्न व्हायला पाहिजे. बॉल जसा जुना होईल. हा पा आडव्या बॅटने प्रहार. तिथे फिल्डर काय झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होता साहिल दरे. नक्कीच महाराष्ट्राची शान. राजधानी रायगड. सोपा केला झेल साहिलने जो होता अवघड, परंतु कॅच चेक होईल. अप्रतिम झेल इथे टिपला गेलाय परंतु शेवटी आता चेक होईल. साहिल होता तिथे. काय स्वतःला स्ट्रेच केलं आणि टायमिंग जो उडीचा होता तो खूप महत्वपूर्ण होता. आउट. मी मगाशीच उल्लेख केला होता. महाराष्ट्राची शान राजधानी रायगड. सोप्पा केलाय साहिलने झेल जो होता अवघड. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. फलंदाज बाद. वेगवेगळ्या अँगल्सने तुम्हाला दाखवण्यात येते. नक्कीच आता तुमच्याकडे मोबाईल नसेल नंतर नक्की पहा झेल. जरी तुमच्या विरोधात गेला असेल तरी देखील
कारण जो जम्पचा टाइम होता आणि जो इम्पॅक्ट होता पहिला तो आतमध्येच आहे त्या बाउंड्री लाईनच्या आणि तुमचा 12th मॅन इथेच आहे. त्यामुळे सगळ्या काही गोष्टी स्पष्ट आहेत. समजू शकतो तुमच्या भावना. अन्याय कोणावरच होणार नाही याची काळजी आम्ही देखील घेत असतो. आणि काय झेल, परफेक्ट कॅरिबियन स्टाईल झेल. परंतु त्याची उंची जर पाहिली तर तेवढी मोठी नाहीये, परंतु तरी देखील त्याने जो उडीचा जो टायमिंग होता ना त्याच्यामध्ये तो बॉल फसलाय. आणि कदाचित उद्या जर फेविक्विक वाले आले आणि याला जर ब्रँड अँबॅसेडर केला तर आपल्याला आश्चर्य व्हायला नको. फेविक्विकचा नेक्स्ट ब्रँड अँबॅसेडर साहिल दरे होऊ शकतो, कारण त्याने तसा झेल पकडलाय. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवर 9 धावा. तेरा बॉल आणि 34 धावांची गरज आहे. 13 चेंडू 34 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये कमबॅक केलंय पूर्णपणे नितलस संघाने या मॅच वर. त्याचं कारण आहे त्यांची गोलंदाजी चांगली झाली आहे, त्यांची फिल्डिंग चांगली आहे आणि त्याच्यामुळे तो दबाव बनतोय. परत एक वेळा बोल तयार, समोर टाकलाय, जास्त बाहेर चाललाय बॉल. अंपायरचा इशारा, तो वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत. धावा झाल्या 10. मॅच मध्ये 43 लक्ष आहे, म्हणजे 33 धावा करायच्या आहेत अजूनही. 13 चेंडू आणि 33 धावा, 33. हे समीकरण या मॅच मध्ये सकाळ समूहाचं आयोजन तुम्ही पाहताय. हळूहळू ही स्पर्धा अंतिम टप्प्याच्या दिशेने जाईल. 30 तारखेला ग्रँड फिनाले पाहायला विसरू नका याच क्रीडांगणावरून. ड्राईव्ह खूप चांगला केला, बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न सोपा नसतं. विज्ञानाच्या नियमाच्या विपरीत काम करायचं असतं, कारण तुम्ही ज्या वेळेला बॉल रिलीज करता फॉलो थ्रू मध्ये रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि त्यानंतर ज्यावेळेला तुमचा जो तोल असतो तो पुढे जात असतो आणि अशा परिस्थितीमध्ये थांबून बॉलला थांबवणं एवढं सोपं नाहीये. अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 11-2. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये धावा करायचे 32. 12 चेंडू 32 धावा. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये आता धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी अजूनही 32. पहिला बॉल फुलटॉस होता, पायवरचा बॉल होता, ऑन साइडला वळवला, डीप मध्ये स्कोअर लेग येतोय. खराब फिल्डिंग, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1-2 का 4 हा तो चौकार. राहुलला दिले बॉलने भूल असं म्हणायला हरकत नाहीये आणि बॉल झाला गुल. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा येतात. टीमची धावसंख्या 15. मॅच ऑन 28 करायचे आहेत. आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 11 चेंडू 28 धावा. सकाळ चॅम्पियन्स कप 2025 पॉवर्ड बाय शक्ती ऑन रूफ, को पॉवर्ड बाय सोलर स्क्वेअर इन असोसिएशन विथ सारस्वत बँक, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेस, बॉल पार्टनर सिक्सर. फुल टॉस, परत एक वेळा ऑन साइडला वळवलाय, डीप मध्ये परत एक वेळा राहुल धावतोय बॉलच्या मागे. 1 रन कंप्लीट. चांगली फिल्डिंग, थ्रो येतोय तोपर्यंत 1च धाव मिळेल. ब्रॉडकास्टिंग पार्टनर पीटीसी लाईव्ह, त्याचबरोबर सकाळ युट्यूब चॅनलवर या स्पर्धेचं टेलिकास्ट क्षणचित्र साम टीव्हीवर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तशी ही स्पर्धा तुमच्या भेटीला पहिलाच प्रयत्न आहे, परंतु पुढे ही स्पर्धा नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट विश्वात धमाका करेल. ड्राईव्ह खूप चांगला आहे, कव्हर्सला बॉल गॅप मध्ये चाललाय. 2 फिल्डर धावतात, नाही थांबू शकणार. प्रॉपर कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटचा तंत्रशुद्ध फटका, चौकार. नऊ चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 23 धावा करायच्या आहेत.
ओ परफेक्ट यॉर्कर डॉट. बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत आणि तो दबाव परत एक वेळा बनलाय आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर. असं वाटत होतं की छाप सोडली आहे या टीमने, परंतु ते कमबॅक करून दिले या ओव्हरच्या दरम्यान गोलंदाजाने. आता 7 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. बॉल हवेत आहे, कॅच इटचा कॉल पॉइंटला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, चौकार आलाय. म्हणजेच काय, आता शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये धावा करायचे 19. एक दिग्गज खेळाडू ऋषी नाईक यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि सिडकोच्या अखत्यारीत हे क्रीडांगण येत आणि त्यातल्या त्यात सिडकोमध्ये एका विशेष हुद्द्यावर ते काम करतात आणि त्यातल्या त्यात वहाळ टीमसाठी त्यांनी गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे. आणि असे खेळाडू ऋषी नाईक यांचे इथे आगमन झालेलं आहे. ऋषी सर, आपलं सहर्ष स्वागत करतोय आम्ही सकाळ चॅम्पियन्स कपच्या माध्यमातून. आपण हे ग्राउंड देखील उपलब्ध करून दिलेत त्याबद्दल ऋषी नाईक आपलं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. हा सामना कमालीचा रंगतदार होतोय. कधी पारडं जड होतंय गोलंदाजी करणाऱ्या टीमचं, कधी पारडं जड होतंय फलंदाजी करणारा संघ किरण इलेव्हन ट्रॉम्बे कोलीवाडा कच. एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मी सचिन खामकर साहेबांना विनंती असेल, आपण सकाळ समूहाच्या वतीने ऋषी नाईक यांचा एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. लिजेंडरी खेळाडू, सिक्सर किंग, सिडकोचे अधिकारी ऋषी नाईक यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय सकाळ माध्यमाच्या वतीने. लिजेंडरी खेळाडू, सिक्सर किंग आणि अर्धशतकांचा राजा सन्मानित करतोय ऋषी नाईक यांना. 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. मॅच ऑन. शेवटचं षटक. या ओव्हर मध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल ट्रॉम्बे कोलीवाडाला. तर दुसऱ्या बाजूला राहुल काटेला कमबॅक करावं लागेल आपल्या टीमसाठी. कमालीचा सामना. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचंय. लगेचच पुढचा सामना मी तुमच्या भेटीला घेऊन येतोय जिथे चेंज द गेम वडवली बी सायरा 11 हा संघ खेळेल. नितेश शेठ पाटील यांचा संघ आहे. डीप मध्ये फिल्डर धावतात बॉलच्या मागे. भूमी 11 मांडाच्या विरुद्ध त्यांची मॅच आहे. जगन्नाना पाटील, मांडा गावचे प्रसिद्ध उद्योजक बांधकाम व्यावसायिक जगन्नाना यांचा संघ. पाहायला विसरू नका नेक्स्ट मॅच मांडा विरुद्ध वडवली बी. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा करायचे. 5 चेंडू 18 धावा. 3 षटकार मारायचे आणि ही क्षमता आहे बॅटरकडे जो मैदानामध्ये खेळतोय भावेश. तर स्ट्राईक तर घेतली, स्ट्राईक करावी लागणार आहे भावेशला. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल येतोय कारण एक्स्ट्रा कव्हर आणलाय आता. शॉट आणि डीप मध्ये स्वीपर कव्हर. फुल टॉस बॉल डाऊन दी ग्राउंड. समोर मारलाय फटका. काळ्या पडद्यावरची रेष आहे. बॉल सीमा पार. सकाळ चॅम्पियन्स कप षटकार. बारा करायचे अजूनही. आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 4 चेंडू 12 धावा. हा खेळाडू मी म्हणूनच उल्लेख केला होता, हा मारू शकतो. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. आता पंच सांगतायत डॉट आहे, पाय चाललेले नाहीयेत आणि सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. रिव्ह्यू नाहीये. ऑनफिल्ड अंपायरचे डिसिजन फायनल असतील. रिव्ह्यू तुम्हाला फक्त बीमर साठी घेता येईल आणि अंपायरला वाटेल त्यावेळेला ते घेऊ शकतात. हे नियम पहिल्या दिवसापासून, पहिल्या बॉल पासून, पहिल्या मॅच पासून आम्ही सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे रिव्ह्यू नाहीयेत या स्पर्धेमध्ये, लक्षात घ्या. ऑनफिल्ड अंपायर जे निर्णय देतील ते मान्य करावे लागतील. आता बॉल शिल्लक आहे 3 मध्ये धावा करायचे 12. 3 चेंडू 12 धावा.
ट्रॉम्बे कोलीवाडा. बॉल हवेत आहे, फिल्डर धावतात मागे, प्रयत्न सुरू आहे एक्स्ट्रा कव्हरला, झेल टिपलाय शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर. स्वप्नील गायकवाडने आता कोणती चूक केलेली नाहीये, फलंदाज बाद. कितना एकदम, कारण आता 2 बॉल मध्ये 12 धावा करायच्यात आणि दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील ट्रॉम्बे कोलीवाडाला जर जिंकायचं असेल या मॅच मध्ये स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम इलेव्हन नितलसच्या विरुद्ध. आता दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील अशी परिस्थिती आली आहे. 2 चेंडू आणि 12 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टननी रेडी राहायचे टॉस साठी. भूमी इलेव्हन मांडा आणि सायरा इलेव्हन चेंज द गेम वडवली बी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचा तो सामना असेल. पहिल्या फेरीचे सामने 5 ओव्हरचे आहेत, दुसऱ्या फेरीचे सामने 4 ओव्हरचे आहेत, लक्षात घ्या. बीट केलाय, जास्त सफल झाला बॅटर आणि इथे येतोय डॉट. शेवटचा बॉल. एका बॉल मध्ये धावा करायचे 12. शेवटच्या बॉलवर डाऊन द ग्राउंड चांगली फिल्डिंग होते आणि 11 धाव्याने भव्य विजय मिळवला. इथे टीम स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम इलेव्हन नितलस या संघाने आणि जसा हा सामना संपला शेवटचा बॉल डिलिव्हर झाला. खेळपट्टीला नमन केलंय गोलंदाजाने आणि याच्यावरून दिसतंय की हा संघ यावर्षी चांगल्या तयारीमध्ये उतरलाय. अभिनंदन टीम संग्राम इलेव्हन नितलस. पुढच्या फेरीमध्ये तुम्ही दाखल होताय. नेक्स्ट मॅचची आता तयारी सुरू होईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. ज्याने 35 धावा केल्या त्याच खेळाडूला हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल आणि तो खेळाडू आहे साहिल दरे. आणि मला वाटतं झेल देखील त्यानेच टिपलाय, जो एका आता झेल टिपलाय ना तो साहिल दरेचाच होता, तर तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच किताब विजेता खेळाडू. येस जगन्नाना. चला टॉस साठी या. सायरा इलेव्हन वडवली, नितेश शेठ पाटील बुरदुल. वालदेश्वर एंटरप्राइजेसचे सर्व यांच्या मालकीचा संघ आहे आणि टॉस केला जातोय महत्वपूर्ण मॅचचा. या ऋषी नाईक या आपल्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. महत्वाची मॅच आहे. एका बाजूला सायरा इलेव्हन वडवली, दुसऱ्या बाजूला भूमी इलेव्हन मांडा. मांडाची चर्चा आहे आणि वडवलीची सुद्धा चर्चा. वडवली बी. ऋषी नाईक यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. सकाळ माध्यमाची ही मानाची स्पर्धा.